जाऊ जय शिवराय. नमस्कार, मी अशोक जाधव, शरद जोशी शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. आता जे मुंबईमध्ये जे जरांगे दादांच्या नेतृत्वाखाली जे सकल सगळ्या गरजवंत मराठ्यांचा जे आंदोलन आज मुंबईमध्ये सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्या आंदोलनाला प्रत्येकाची त्या साथ मिळाली पाहिजे. आपल्या आरक्षणातून भविष्यातील उद्याच्या आपल्या मुलाबाळांचा प्रश्न सुटण्यासाठी सर्वांनी याला साथ द्यायची. आज लढणारे तिथे लढत आहेत, त्यांना रसद पुरवण्याची गरज आपल्याकडे आहे. आपण सर्वसामान्य ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मी आज आमची एक बैठक आहे. आज प्रत्येक गावातून आम्ही एक 20-20 हजार भाकरी आणि भाजी अशी प्रत्येक गावातील 10 गावातील 1 लाख भाकरी दररोज आपण मुंबईला पोचवायची आहे. ही संकल्पना आहे आपली. संकल्पना म्हणण्यापेक्षा आपण ते करायचंच आहे. आज संध्याकाळी त्या संदर्भात बैठक आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य, सोसायटीचे असू दे, सर्व मंडळं असतील, त्यांनी ह्या उपक्रमाला साथ द्यायची आहे. आणि जे लढणारे लोक आहेत, जे आज मुंबईमध्ये आहेत, आज त्यांची गैरसोय होती, त्यांना जेवणाची सोय, त्यांच्या पाण्याची सोय, हे सगळे आपण इथून करायची आहे. आपण आज ही सुरुवात पन्हाळ्यातून करतोय. आपण आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींना भेटून त्यांना सांगणार आहे आपण. आणि प्रत्येक दिवशी जी काही गोळा होणारे सगळे जे भाकरी वगैरे आहेत ते आपण गोळा करून टेम्पोमध्ये भरून देऊन मुंबईला पाठवायचे आहे. तिथल्या लढणाऱ्या लोकांना आपण कोणत्याही पद्धतीची कमी भासू द्यायची नाही. संपूर्ण समाज जसा त्यांच्या पाठीमागे आहे आणि जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण मागे थांबायचं नाही. दादांच्या मागे संपूर्ण मराठा समाज आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. आणि आपल्या हक्काचं, आपल्या सर्वसामान्य लोकांचं किंवा सर्वसामान्य मिळण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी, आपल्या मुलांना न्याय मिळण्यासाठी, भविष्यकाळ चांगला घडवण्यासाठी आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरायचं आहे. सगळ्यांनी ज्या पद्धतीचं सहकार्य करता येईल त्या पद्धतीचं आपल्याला सहकार्य करायचं आणि हे आंदोलन पूर्णत्वाला न्यायचं आहे. आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळवायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.